नमस्कार, मी प्राजक्ता विष्णू गायकवाड. मनस्पर्शी साहित्य परिवार व हिलिंग हर्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे मनाचा कॅनव्हास. जसा असावा कॅनव्हास कोरा, त्यावर रंगाचा खेळ चाले, तसेच या मनाच्या पटलावर भावभावनांचे बिंब उमले. कधी दुःखाची गडद सावली, कधी सुखाची सोनेरी पहाट, कधी डोळ्यात आसवांची नदी, कधी ओटावर हसू ओसाळतात. हाच तो मनाचा कॅनव्हास, जो कधी देतो आनंदाची लाट, तर कधी पसरवतो अवतीभोवती उदासीची धुरकट वाट. किती नाना प्रकारच्या भावना रोज इथे येऊन रेखतात, काही कायमच्या कोरल्या जातात, काही हळूच पुसून जातात. जीवन आहे तर जगणे आहे आणि जगण्यातले संघर्षही आहे. कधी उंच भरारी पंखांना, तर कधी जमिनीवर पडणेही आहे. पण पडतानाही या कॅनव्हासवर पुन्हा एक नवा रंग भरायचा असतो. स्वच्छंदीपणे जगण्याचा प्रत्येक क्षण मनापासून जगायचा असतो. दुसऱ्याचे मन जपता जपता स्वतःचेही मन कधी मारायचे नसते. त्याच्या कोंदणातही सुखाचे नवे रंग भरायचे असते. उधळून सारे रंग आनंदाचे एक देखणे चित्र काढायचे असते आणि प्रत्येक श्वासासोबत हे जीवन सुंदर जगायचे असते. हो, मनापासून जगायचे असते. आपल्याला माझी कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि मनस्पर्शीच्या आणि हिलिंग हर्ट्स या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.